संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजाच्या आषाढी वारी पालखी प्रस्थान सोहळ्याची तयारी लगभग गेले काही दिवस आळंदीमध्ये पाहायला मिळत आहे। या तयारीमधील एक मुख्य भाग म्हणजे पालखी प्रस्थान सोहळ्याची कोठी। आळंदी देवस्थानच्या जुन्या भक्त निवासाच्या जागेतील श्रींची कोठी लहान मोठ्या सुमारे हजारावर वस्तू साहित्याने भरवलेली आहे। गेल्या महिन्याभरापासून यासाठी तयारी सुरू असल्याचे सरनाईक यांनी सांगितले। या साहित्यात सुई दोऱ्यापासून श्रींचे पूजा साहित्य, श्रींचे महाप्रसाद, नैवेद्यासह भाविक मानकरी यांचे सोहळ्यातील भोजन व्यवस्थेतील किराणा, वाहतूक व्यवस्था, बैठक व्यवस्था, श्रींचा वैभवी तंबू, श्रींचे पोशाख, पूजा साहित्य, विद्युत व्यवस्थेचे साहित्य, सोहळ्याचे करण्यापासून ते संपर्काच्या अत्याधुनिक साहित्यापर्यंत सर्व प्रकारची वस्तू, जिन्नस मसाल्याचे पदार्थ, मानकऱ्याचे मानपान साहित्य पालखी बरोबर असते। त्याचबरोबर मंदिर समितीचे जवळपास 300 लोक असतात। त्यांच्यासाठी अगदी सुईपासून तंबू, जेवण व्यवस्था अशा विविध साहित्याने श्रींची कोठी सजली आहे। यासाठी आळंदी देवस्थानच्या प्रथा परंपरांचे पालन करीत कामकाज करण्यात आले असल्याची माहिती मंदिराचे व्यवस्थापक श्रीधर सरनाईक यांनी दिली। काय सांगाल, लोकांना वाटतं की संत ज्ञानेश्वर महाराजांची जे पालखी सोहळा अतिशय साधा सुद्धा वाटतो, मात्र त्या मागचं कशा प्रकारे व्यवस्थापन करण्यात आलेलं दिसते? काय प्रत्यक्ष पाहिल्यानंतर पालखी सोहळा दरवर्षी जाणारच आहे, पण त्याच्या अंतर्गत ज्या आतल्या गोष्टी आहेत त्याची तयारी, देवस्थान कुठली व्यवस्था कशी असते हे पाहण्यासारखं एक सुंदर नमुना आहे। आजच्या तरुण पिढीला हे पाहण्यासारखी व्यवस्था आहे। हे कोण करतं यापेक्षा व्यवस्था पाहणं फार महत्वाचं आहे। हे माझे सगळे सवंगडी आहेत, सुरेश आहे, बाळू आहे, आमचे चिकणे साहेब आम्हाला कायम लिखाणाला मदत करतात। हे नारायण म्हणून आहे, आमचा बाळू वाघबरे अत्यंत आम्हाला कुशल आमच्या बरोबर कायम काम करणारा सेवक आहे। सगळ्या आम्ही हे वस्तू सगळ्या भरून आल्यानंतर परत दुसऱ्या पिशवीमध्ये भरून पॅकिंग करून ठेवलेल्या आहेत। चटण्या, कोशिंबिरी, तांदूळ, गहू, जे स्वीट वाट्यानी लागतं ते सगळं विश्वस्तांच्या आधिपत्याखाली आम्ही आणि व्यवस्थापक यांच्या आधिपत्याखाली एक महिनाभर झाले आम्ही हे काम सगळे सामानाची जुळवाजुळवी करत असतो। छोट्या गोष्टींपासून देवाचे पूजा अर्चेचं सगळं सामान आहे। हळद, कुंकू, बुक्का, अष्टगंध, बेलिया, उठणं, अत्तराच्या बाटल्या, हे सगळं जे वाटेनी लागतं ते संपूर्ण तयारी आज मी तिला पूर्ण तयार आहे। आमची जी आपल्या बरोबर संपूर्ण सुई दोरा असेल किंवा अन्य किराणा माल काही असेल, पूजा अर्चेचं बरोबर ज्ञानेश्वरी आम्ही घेत असतो भक्तांना देण्याकरता। स्वस्त किमतीत आम्ही देणार आहोत। भक्तांकरता पावती पुस्तकं जे कोणी देणगी देतं, ऐच्छिक देणगी आहे ती पण आम्ही स्वीकारण्याकरता पावती पुस्तकं ठेवलेली आहेत। आणि घोड्यांचं सामान झालं तर बैलांचं साहित्य, हे सगळं अश्वांना जे लागतं ते संपूर्ण त्याची तयारी पूर्ण झालेली आहे।